पार पडलेला आहे आणि या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत श्री चंद्रशेखर ठाकूर आणि सौ तृप्ती प्रभाकर सरदेसाई यांच्या अवीट आणि सुमधुर गाण्यांचा आपल्याला लाभ घेता येणार आहे। त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। सौ तृप्ती प्रभाकर सरदेसाई संगीत विशारद, नोकरी BMC एडेड शाळेत 32 वर्ष शिक्षिकेचे काम केले। त्यांना संगीत, लेखन, पर्यटन याची आवड आहे। तसेच आंतरशालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून समूहगीत, नाट्यछटा, नृत्य स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, एकांकिका स्पर्धा यामध्ये त्यांना पारितोषिक प्राप्त करून मिळालेले आहे। गेली 2 वर्षे नियमित लेखन करतात। गीत तृप्ती हा 1.5 तासांचा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम त्या सादर करतात। श्री चंद्रशेखर ठाकूर मनोरंजन, साहित्य, संस्कृती प्रबोधन यांचा आविष्कार असलेले मराठी नाटकातील सौंदर्य स्थळे, चंद्र आहे साक्षीला, स्मृतींची चाळता पाने, माझं कोकण इत्यादी प्रत्येकी 90 मिनिटाचे कार्यक्रम सादर करतात। सन 2006 सालचा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अर्थवैध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। सायबर गुन्हे घडू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी सावध तो सुखी या स्लाईडसह व्याख्यानाचे कार्यक्रम केलेले आहेत। अशा आता दिग्गज मान्यवरांचा कार्यक्रम आपल्यासमोर सुरू होत आहे। सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा। मी विनंती करते सरांना आणि मॅडमला त्यांनी आपली कार्यक्रम चालू करा। हो सुरू नाही केलं टेस्ट केलं। नमस्कार सगळ्यांना। माईकची गरज नाही आहे मला। गाणं सुरू करण्यासाठी सत्कार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो। आज मी काय झालं नशीबवान आहे की इतक्या छान दिवशी आणि इतक्या दिग्गज लोकांना सत्कार करायचा सन्मान मला मिळतोय। मॅडम अरे नाही धन्यवाद सर आहे ना। नवीन अध्यक्ष आहेत। अच्छा ओके। आणि ठाकूर हे पण ठाकूर आहेत बरं का। हो आणि हे चंद्रशेखर ठाकूर। चालू करा चालू करा चालू करा। होय हे पाहिलं करते काय होणार नाही पडत राहील। करू
खूप बरं वाटलं. काही महिन्यापूर्वी व्याख्यानमालेमध्ये आम्ही दोघं आलो होतो, कार्यक्रम केला होता मराठी नाटकातील सौंदर्य. त्यावेळी देखील अशाच उत्स्फूर्त गाया आल्या होत्या आणि प्रभुरामचंद्र एक वचनी होते असं म्हणतात, तसं ते पाठक काका पण एक वचनी आहेत. कारण त्यावेळी ते म्हणाले होते लवकरच गाण्याचा कार्यक्रम तुमचा करू आणि त्याप्रमाणे त्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खूप बरं वाटतं. ओळखीचे सगळ्यांचे नावं फक्त लक्षात नाही होत असो. तुटी त्यांची ओळख आता करून दिली, त्या संगीत विषयाला सांगितलं. पण त्या व्यतिरिक्त पु ल देशपांडे यांच्या तुझ्या तुझपाशी या नाटकामध्ये त्या उषाची भूमिका करत असतात. शाळेत असताना अनेक विद्यार्थ्यांकडून त्यांनी कार्यक्रम बसून घेऊन कुमार कला केंद्राचे अनेक पारितोषिकं देखील त्यांना मिळाली आहेत. उत्तम गृहिणी आहेत, ते तर सगळ्यात आपण उत्तम गृहिणी आहोत. तर पुढचं गाणं आपण ऐकूया त्यांच्याकडून. आज नेहमी या गीततृप्तीमध्ये विविध गाणी असतात संमिश्र. आज फक्त श्री प्रभुरामचंद्राची गाणी असतील, कारण आज तसंच रामनवमी म्हणून. आपल्या लहानपणी आपण रामदीक्षा सगळ्यांनी म्हटलेली आहे. फक्त त्यावेळी कसं होतं की आई, आजी, मावशी, आता कोणीतरी थोडीशी शक्ती अशा स्वरूपामध्ये आपण ते म्हणत असतो. त्यावेळी त्याचं महत्त्व कळत नसे. पण मोठं झाल्यावर कळायला लागलं की रामरक्षा म्हटल्याचा सगळ्यात फायदा असा झाला की आपण कुठचंही शब्द, कुठचंही जोडाक्षर लिहिलंय आपण म्हणू शकतो, आपल्याला अडत नाही. आणि म्हणून उत्प्रेक्षा, स्टेशनरी वगैरे शब्द देखील आपण अगदी अस्खलित म्हणू शकतो. रामरक्षेचा व्यावहारिक फायदा आहे. आणि आता मी सांगितलं असं की
एक अजित नावाचे अभिनेते आपल्याला माहिती आहे खूप सिनियर होते, ते आता ते अभिनय नाही करत. अजितच्या नेहमी चित्रपटामध्ये समोर पोलीस इन्स्पेक्टर असे आणि त्या पोलीस इन्स्पेक्टरचं नाव असे प्रभाकर. आणि नेहमी अजितचा तुम्ही संवाद आठवला तर ते नेहमी म्हणत असत, तुम मेरा कुछ भी बिगाड़ नहीं सकते हो प्रभाकर. हे प्रभाकर म्हणतात, प्रभाकर म्हणता येत नाही, कारण रामरक्षा शिकलेली म्हटलेली नसेल करायची. तर खूप बरं वाटतं एवढी तुमची उपस्थिती. भर दुपारी येतात, रामनवमी असल्यामुळे मांडरी येणारा हा विषय वेगळा होता. आणि आज किती बघा प्रभू रामचंद्राची कृपा, आम्ही 9:15 वाजता बोरिवलीहून निघालो, वेळ दाखवत होती 11:15, प्रत्यक्षात आम्ही आलो ते 12:15. 1 तास वाटायचा मोठा ऍक्सिडेंट झाला होता, काही करू शकत नव्हतो, पण प्रभू रामचंद्राने 1 मिनिट देखील उशीर करत नाही, सगळं वेळेप्रमाणे झालं. आणि मी आलो त्यावेळी भेटलो काकांना, म्हटलं की सगळा कार्यक्रम तसं वेळापत्रकाप्रमाणे चालू आहे. खरंच ते वैशिष्ट्य आहे तुमच्या सगळ्याचं. तर आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. या पुढच्या गाण्याला कराओके नाहीये, पण ताई आपल्या सर्वांच्या ओळखीचं गाणं आहे, बरेच वेळा सर्वांनी ऐकलेलं आहे. पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा, नक्षीदारती रमणमंडपी जमली सारी भरमंगळी, नक्षीदारती रमणमंडपी जमली सारी भरमंगळी, अभिजारी जनता जवळी, अभिजारी जनता जवळी, नवल फुलांची माला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, मनोबराना मानदेवा, उठले रघुवीर असे पाहुणी, मनोबराना मानदेवा, उठले रघुवीर असे पाहुणी, मनासारखी गीता गाणी, मनासारखी गीता गाणी, नाचते हर्षभरानो मुखडा, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, पाहुणी रघुनंदन सावळा. मागच्या कार्यक्रमामध्ये तृप्तीताई निवेदिका होत्या. आज त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी निवेदक नाहीये, फक्त 2 गाण्यामध्ये त्यांना विश्रांती देणे एवढाच माझा उद्देश आहे. कारण मी गाणं म्हणतो थोडंफार, पण गाण्यासंबंधी मी बोलत नाही, कारण तेवढा अभ्यास माझा नाहीये आणि अभ्यास करायची तेवढी आता क्षमताही नाही आणि आळस हे सगळं जास्त. मंगेश पाडगावकरांनी एक छान चारोळी लिहिलेली मला वाचलेली आठवते खूप वर्षापूर्वी. मंगेश पाडगावकरांनी लिहिलं होतं, प्रेम कधी कुणाचं तराजू मध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. पण कसं आहे, कुठलाही गायक किंवा गायिका आहे ना, विश्रांती लागते 2 गाण्याच्या मध्ये 1 ते 1.5 मिनिट पाणी प्यायला, कराओके करायला. आणि तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये बघत असाल, कुठचाही गायक किंवा कुठची गायिका 3 किंवा 4 गाणी म्हणतात, त्याच्यामध्ये विश्रांती असून याच्या ताई सरळ 11 गाणी म्हणणार आहेत, दुसरं कोणी नाही, विश्रांती नाही. म्हणून 1-1.5 मिनिट एवढंच माझं फक्त काम आहे. तर परवा एका ठिकाणी कार्यक्रम केला होता, तिथे तर वेळ इतका कमी होता, म्हणून मध्ये काहीही मी न बोलता सलग या ताईने 11 गाणी म्हटली होती. शेवटी आयोजकांनी मिठी मारली का, आयोजक ताई होत्या, आणि 11 गाणी तुम्ही मध्ये पाणी प्यायला नाही. म्हटलं प्रभू रामचंद्रची कृपा. गिरगावमध्ये तो कार्यक्रम झाला होता राम मंदिरात.
एका दुसरं हिंदी गाणं असं घेतलं. कसं आहे, मगाशी वाटतं निवेदकाची काम असं असतं, संवाद असतो प्रेक्षक आणि गायक किंवा गायिका आणि संवाद हा किती आवश्यक आहे त्याचं मी उदाहरण सांगतो. ह्या गोष्टीला 45 वर्ष झाली, 48 वर्ष झाली. 48 वर्षापूर्वी कोकणात काही मंडळी मुंबईमध्ये आली होती, कारण कोकणात एक शाळा बांधायची होती. त्या शाळेच्या मदतीसाठी त्यावेळेचे नृत्य विशारद गोपी कृष्ण त्यांचा कार्यक्रम ठरवायचा होता, म्हणून ते गोपी कृष्णाला भेटायला आले 4-5 जण गावाहून आणि त्यांनी सांगितलं आम्हाला गावाला शाळा बांधायची आहे, त्यासाठी गोपी कृष्णचा नृत्याचा कार्यक्रम करायचा आहे म्हणून. तर गोपी कृष्ण म्हणाले त्यांना की बहुत अच्छा काम कर रहे आप लोग, मैं आऊंगा और मोफत नाचूंगा, मैं मोफत नाचूंगा, मी काही पैसे घेणार नाही म्हणून. ही मंडळी सगळी खुश झाली. मग गावाला जाऊन ते जोमाने कामाला लागले, सगळे तिकीट विक्री वगैरे, छान तिकीट विक्री वगैरे झाली. 48 वर्षापूर्वी त्यावेळी काहीतरी 22,000 रुपये जमा झाले होते, खूप होते त्यावेळी 22,000. तर सगळी खुश झाली. गोपी कृष्ण येणार, विनामूल्य कार्यक्रम करणार, नाचणार म्हणून सगळे खुश होते आणि कार्यक्रम झाला, खूप छान झाला. गोपी कृष्णांच्या बरोबर त्यांचा ताफा असतो ना, 15-20 मंडळी असतात. सगळं कार्यक्रम छान झाला आणि मग ती मंडळी परत निघणार झाला. तेव्हा गोपी कृष्ण म्हणाले आम्हाला 16,000 रुपये हो गया. हे आमची मंडळी बघत राहिली होती. त्यांनी तर सांगितलं मोफत नाचेगा म्हणून. आता म्हणतात 16,000 झाले आमच्या इथे द्यायचे म्हणून तुम्ही. ते म्हणून 16,000 कसे काय, तुम्ही तर सांगितलं होतं मैं मोफत नाचेगा. तो गोपी कृष्ण बोले मैं मुफ्त नाचेगा, मैं कुछ पैसा आपसे लेने वाला नहीं हूँ, लेकिन मेरे साथ में जो लोग हैं उनको तो देना पड़ेगा. बॉम्बे से हम लोग टेम्पो लेके आए सामान, उसका तो भाड़ा देना पड़ेगा. त्यामुळे त्यावेळी जे काही 22,000 जमले त्यातले 16,000 ह्यालाच गेले. उरलेल्या 6,000 शाळा होणं शक्य नव्हतं. त्यामुळे संवाद, कारण मी काय म्हणतो संवाद, या आमच्या मंडळी त्याला स्पष्ट विचारलं नाही की तुम्ही म्हणता मोफत नाचूंगा, मग बाकीच्या लोकांचा खर्च कोण करणार हे विचारायला पाहिजे होतं. तसंच गोपी कृष्णाने पण सांगायला पाहिजे होतं मी व्यक्तिगत काही घेणार नाही, पण माझ्या बरोबरच्या मंडळींचे पैसे, ट्रान्सपोर्टचे पैसे द्यायला लागतील. दोघांच्या मध्ये संवादाचा अभाव असल्यामुळे नंतर मग यथाशक्ती सरकारच्या योजनेमधून ती शाळा झाल्याची गोष्ट वेगळी, पण संवाद हा खूप असा आवश्यक असतो. आपण मराठी मनुष्य नाटक वेळ आहे, त्यामुळे भूमिकन्या सीता नावाचं एक छान नाटक होतं. त्यामध्ये ज्योत्स्नाबाई घोडेने एक छान गीत गायलं होतं, मी पुन्हा वनांतरी. त्याला करावके, नाट्यसंगीताला गीतांना कधी करावके असत नाही, पण ताईंनी छानपैकी काय करला त्यासाठी शोधून काढलाय आणि जे ते म्हणते मी पुन्हा वनांतरी फिरेन हरणी वाणी. नाट्यसंगीत आवडेल ना सगळ्यांना?
काही लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतील, पण माझा एक मामे भाऊ एस.टी. महामंडळामध्ये कंट्रोलर होता. तर तो सांगतो की दरवर्षी पंढरपूरची यात्रा आली की मुंबईहून जास्तीत जास्त लोक पंढरपूरला जाणारे असतात. आता त्यांची व्यवस्था करायची म्हणजे एस.टी. महामंडळाच्या मुंबई डेपोकडे एवढ्या गाड्या नाही आहेत, बसेस की एवढ्या हजारोच्या संख्येचे लोक जातात. मग नेहमी काय होतं, मुंबई डेपो सगळ्या महाराष्ट्रातल्या एस.टी. डेपोना फरमान सोडतं की तुमच्या डेपोतल्या 2 गाड्या 5 गाड्या आमच्याकडे पाठवा मुंबईला म्हणून, तरच हे शक्य असतं. पण काय आहे, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डेपोची ही अडचण असते की त्यांच्याकडे गाड्यांचा तुटवडाच असतो नेहमी. त्यातही करून 2-5 गाड्या मुंबईला पाठवायच्या म्हणजे त्यांच्या ते जीवन येतं. पण इलाज असतो, हेड ऑफिस सांगितल्यामुळे पाठवायला पाहिजे. तुम्हाला मामे भाऊ सांगायचा की डेपोवाले काय करतात, ज्या भंगार गाड्या त्यांच्याकडे असतात ना त्या गाड्या मुंबईला पाठवून देतात. एकदा मुंबईला गेल्यावर ते मुंबईवाले बोलतील काय करायचं ते. पण तो म्हणाला नवलाची गोष्ट अशी, त्या भंगार गाड्या तिकडे मुंबईला पाठवल्यावरती 10 दिवस ते चालू असतं, प्रवासी न्यायचे परत आणायचे. 10 दिवस त्या गाड्या विना उत्साहात आधी व्यवस्थित चालू असतात, कुठेही त्यांच्यात काही बिघाड होत नाही आणि मग ते घेऊन जातात. आता हे आपण म्हणतो पांडुरंगाची कृपा, काही म्हणतो त्याला अंधश्रद्धा, आपण तो म्हणतो एकदा दोनदा नाही, दरवर्षी हे घडत असतं नित्य नेमाने. त्या भंगार गाड्या बरोबर 10 दिवस व्यवस्थित चालू असतात. आता काही सांग म्हणून
फेसबुक लाईव्ह रेकॉर्डिंग आता होते, त्यामुळे हा कार्यक्रम तुम्ही फेसबुकवर कधी बघू शकता. फेसबुकवर जाऊन चंद्रशेखर ठाकूर सर्च मारा आणि उद्या हाच कार्यक्रम सकाळी 11 वाजता युट्यूबवर देखील दिसेल. दोन्ही ठिकाणी फेसबुक आणि युट्यूब, त्याची लिंक मी पाठक काकांना पाठवेन, ते तुम्हाला पाठवली. जी मंडळी आली नाही ती कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकते. मागचा सुद्धा आपण केला होता नंतर सौदेश. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम. स्वये श्री राम प्रभु एक दी, स्वये श्री राम प्रभु एक दी, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक भयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक भयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती. कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. सामवेद सेवा बोलती, सामवेद से बाळ बोलती. सर्गमागुण सर्ग चालती, सचिव मुनी जन स्त्रिया डोलती, सचिव मुनी जन स्त्रिया डोलती. आसरे गाली ओघळती, आसरे गाली ओघळती. कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. सोनी आसन उठले राघव, उठले राघव. सोनी आसन उठले राघव, उठले राघव. उठुनी कवलिती अपुले शैशव, अपुले शैशव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव. करीतो बयानच माहिती, करीतो बयानच माहिती. कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु एक दी, स्वये श्री राम प्रभु एक दी. कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. शेवटी त्यांच्या उपस्थितीमध्ये गाणं म्हणायचं म्हणजे थोडं धाडच नाही, थोडं आगाऊपणात म्हणत मी पण एवढं छान रामनवमीच्या दिवशी आलोय, त्यामुळे म्हटलं आपली चरणी सेवा म्हणून गाणं म्हटलं मी. पुढचं गाणं खूप छान आहे, रघुपती राघव गजरी गजरी तोडीत बोले शबरी. त्याला पण करावं नाहीये, पण या मुळात गाण्याचे शब्द, गाण्याची चाल आणि लाईनचा आवाज एवढा छान आहे, करावं नाहीये लक्षात सुद्धा येणार नाही.
मी मगाशी म्हटलं मी निवेदक नसल्यामुळे मी गाण्याबद्दल काही बोलत नाही, फक्त त्यांना विश्राम तेवढाच उद्देश आहे. मी नेहमी भाषणामध्ये ना कधी परदेशी लोकांची उदाहरणं कधीही देत नाही, कारण आपल्या देशामध्ये एवढ्या महान हस्ती होऊन गेल्यात ना, परदेशी लोकांची उदाहरण द्यायची गरजच नाही. कारण वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथकार लिहिलेला कोण जगामध्ये असं माणूस आहे, आणि एवढं सगळं कार्य करून 32व्या वर्षी समाधी घेतलेली, म्हणजे एवढं अल्प आयुष्यामध्ये देखील एवढं काम केलं कोणी असं नाही. शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी कोंढाणा किल्ला गेल्यातला त्याने. त्याशिवाय एक मित्र सांगत होता मुलाला, तो म्हणजे वयाने लहान आहे, तो मुलाला सांगत होता तू अभ्यास करत नाही, काय करत नाही, कसं व्हायचं तुझ्या वयाचं असताना शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता. आता मुलांना कसं असतं ही उदाहरणं दुसऱ्याची दिलेली चालत नाही. सांगायचं तर तू 16 वर्षाचा वडा झालास, काय अजून करत नाही, अभ्यास करत नाही. शिवाजी महाराजांनी 16 वर्षाचा असताना कोंढाणा किल्ला घेतला होता. हल्ली मुलं ऐकून घेत नाही. आपण आई वडिलांना घाबरतो काय, तो जमाना गेला. आई वडील म्हणजे खेळी पिढी सगळं असतं. तो म्हणाला तुझ्या वयाच्या असताना शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला घेतला होता. जेव्हा मुलगा बाबाला म्हणतो अहो तुमच्या वयाच्या असताना शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला होता, तुमचं प्रमोशन होतं. त्यामुळे आता कोणी उदाहरण त्याच्या भानगडी करू नये. पण ज्ञानेश्वर महाराजांबद्दल सांगायचं ना, 1964 साली एक अतिशय सुंदर कृष्ण धवल चित्रपट आला होता, संत निवृत्ती ज्ञानदेव. इतकं छान दाखवलं, काळा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असून सुद्धा एवढा तो प्रभावी होता. मी त्यावेळी शाळेत होतो, अक्षरशः ना रडलो होतो घरी आल्यावरती, कारण ते दाखवलं होतं की विहिरीत जाऊन ज्ञानेश्वरांच्या आईवडील उडी मारतात वगैरे, म्हणजे असं कल्पना सहन होत नव्हती की आईवडिलांशिवाय आपण कसं राहून. तर त्यामध्ये चित्रपट तेवढे छान दाखवले. ज्ञानेश्वर महाराज समाधीसाठी परवानगी मागतात आपले वडील बंधू निवृत्तीनाथांकडे. तेव्हा निवृत्तीनाथांना गैरवून येतं की आपल्यापेक्षा लहान भाऊ समाधी घ्यायचं म्हणतोय, पण त्याची इच्छा आहे, कार्य पूर्ण झालंय म्हणतोय, तर त्यामुळे नाईलाजाने ते परवानगी देतात निवृत्तीनाथ. पण त्या प्रसंगी ते गाणं त्यांच्या तोंडी घातले, मी लिहिले, मला वाटतं गदिमाने लिहिलं असं होते. ते गाणे ते छान होतं निवृत्तीनाथांच्या तोंडी. आणि ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका केली होती आपले श्रीकांत मोघेने. ते निवृत्तीनाथ म्हणतात म्हणजे आपल्यापेक्षा लहान भाऊ समाधी मागतोय, तो आपल्या आधी जाणार. जग आगे कोरे तुम्हा घालितो साकडे, जग आगे कोरे तुम्हा घालितो साकडे, आगमना अवघ्या अंगा, आगमना अवघ्या अंगा, उलटवाऊ आहे गंगा, सख्या पांडुरंगा. काय करू काय करू काय करू मी ते सांगा, तुम्ही पांडुरंगा. उलट वाहू पायी गंगा, ते लहान भाऊ आधी जात आहे, किती एका 4 शब्दामध्ये अर्थ होतात असं.
तुमच्यासारख्या हजारो प्रेक्षक श्रोत्यांच्या आशीर्वादाने आजचा तृप्तीताईंचा 49वा कार्यक्रम आणि 50वा कार्यक्रम 20 तारखेला बोलवीत होणार आहे. तो म्हणजे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम असेल गीत तृप्ती हा. आणि मराठी नाटकातील सौंदर्य सगळे 97 झाले. म्हणजे तो कार्यक्रम मराठी नाटकातील सौंदर्य सगळे आधी सुरू झाला 3 वर्ष, त्याचे अजून 100 व्हायचे आहेत आणि यांचं एका वर्षामध्ये 50चा टप्पा हा सगळ्यात प्रभू नाटकाची कृपा आणि श्रोत्यांची आशीर्वाद असो. आणि ताई नुसत्या गायिका आहेत तसं नाही, मागाशी म्हटलं त्या नाटकामध्ये छान काम करतात, उत्कृष्ट चित्रकार देखील आहेत त्या. आणि गृहिणी तर आहेतच सगळ्याच आपल्यापैकी असं, पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सूनबाई IT मध्ये खेळतात नोकरी करते. आता म्हणजे IT क्षेत्रामध्ये यायचं जायचं काहीच नाही, जायची वेळ ठरलेली, यायची वेळ काही नक्की नसते. मुलगा नोकरी करतो, तर सूनबाई ही ऑफिसमध्ये असताना एक दिवशी मॅनेजमेंटने सांगितलं केला की तुला 6 महिन्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहोत. यांच्या सुनेने तिथल्या तिथे नाही म्हणून सांगून टाकलं. मला म्हणाली जमायचं नाही, कारण माझा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्याला ठेवून कसं काय जाणार, ठेवून जात आहेत का ठेवून जात आहेत त्या 2 वर्षाच्या मुलाला. तिने सांगितलं की मला नाही जमणार. आणि घरी आल्यावरती सुनबाई म्हणाली ताई ना की मी असं मला सांगितलं होतं तुम्हाला ऑस्ट्रेलियाला पाठवतो 6 महिने, मी नाही म्हणून सांगितलं. तृप्तीताई म्हणाला सुनेला वेळीच का तू एकदम परदेशाला जायचा चान्स मिळत नाही कोणाला आणि तुला वेळा मिळालं तर नाही म्हणून सांगितलं तू. ते म्हणजे काय करू 2 वर्षाचा मुलगा ना आपलं तुमचं मी कुठे घेऊन जाऊ. म्हणाला माझ्यावरती सोड, मी बघते काय करायचं. तू आधी पहिला फोन कर साहेबाला की मी तयार आहे जायला म्हणून. मग तिने लगेच फोन केला मी जाते तयार आहे म्हणून. आणि त्याप्रमाणे सून 6 महिने ऑस्ट्रेलियात राहायची. 6 महिन्याच्या ऐवजी आणखी 2 महिने ऑफिसचे ठेवलं. 8 महिने ऑस्ट्रेलियात होती सूनबाई. आणि त्या 8 महिन्यामध्ये 2 वर्षाच्या नातवाला हे आजीने इतका छान सांभाळला की काही कधी नाहीतरी मुलं आई कुठे आई कधी येणार काही नाही. पोटकसं एवढं गुन्हे होतं ना, त्यामुळे काही त्रास दिला नाही. पण अनेक वेळा काय होतं की त्यांना खात्री होती की शेवटी प्रेम द्यायचं नाही प्रेम घ्यायचं, आजीचं प्रेम जास्तीच असतं, पण त्या मुलाने कधी कटकट केली नाही. पण अनेक वेळा काय होतं म्हणजे काय शेजारी मंडळी असतात ना, त्यांना जरा असा खातून ठरवून करायची सवय असते. आता सगळ्यांना माहिती आहे ना की त्याची आई गेली तिकडे एकटा आहे, काय गरज आहे का मला विचारली बाळाची आई कुठे गेली, मग तो एखादा मुलगा म्हणेल ना मग आई म्हणजे आजी कुठे गेली, आठवण करून दिली की त्याच्या मनात येतं उगीच आई कुठे गेली बाळाची. पण हे पोरगं सांगायचं ऑस्ट्रेलियाला गेली म्हणून. कशाला गेली ऑस्ट्रेलियाला, कांगारू आणायला म्हणून. कारण जाताना सांगितलं होतं आई जाते तुला अंकलिपित कांगारूचं चित्र होईल केलं तर सांगितलं तुला कांगारू घेऊन येणार आहे. त्यामुळे तो खुश होता आई ऑस्ट्रेलियात गेली कांगारू घेऊन येणार. महिने बिने काय करायचे नव्हते. पण तुम्हाला सांगतो प्रेम करावं आणि करून घ्यावं. नातू देखील एवढ्या गुणी आहे ना, आता आपल्याला कधी लागलं खर्च ठेस लागली तर पटकन तोंडात शब्द येतात आई ग, पोरगं म्हणतात आजी ग. आणि गमत म्हणजे सुनबाईला राग येत नाही यासाठी गायच नाजी ग म्हणतो, त्या सुद्धा कौतुकाने हे करतात. आता बघा कार्यक्रमानिमित्तानं तृप्तीताई मुंबईच्या बाहेर देखील जातात. सुनबाई सांगते तुमची आवड तुम्ही जपा, प्रपंचामध्ये काय तुम्हाला जमलं नाही मी घरचं सांभाळते. त्यामुळे दोघांचंही जे आहे ना मी का सांगतो, अहो या मालिकेमध्ये ना उगीच सासू सुनेला छळते नाणं धिराचे ते कशासाठी. अनेक मित्र ते सिरियल काढतात तागडे म्हणून, त्यांना म्हणते तुम्ही असं दाखवता वाईट वाईट काय, चांगल्या देखील खूप गोष्टी घडतात हो त्या दाखवता. लोकांना जवळ आवडतात पण नाही तेवढे माहेरची साडी जास्त चालते तसं आहे. मीराबाईंचं भजन आहे पाडोशी महिने रामराच्या जन पालो, अतिशय लोकप्रिय आहे. मी म्हणायचा प्रयत्न करते. लताबाईंनी फारच सुंदर म्हटलंय.
करूया. खूप बरं वाटलं, कारण कसं असतं एरवी कार्यक्रम होत असतात, पण असं प्रभू रामचंद्राच्या दरबारात किंवा परवा मी दत्त मंदिरात ते कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाचा एक वेगळंच मजा असते. एक तीर्थक्षेत्र म्हणतात तसं तिथे गेले होते भास्कर. दत्त मंदिरामध्ये तो पहिलाच कार्यक्रम होता. ज्येष्ठ नागरिक संघ तिथल्या कांदिवलीचा 5 वर्ष बंद होता लॉकडाऊन नंतर. तो सुरुवात व्हायची होती, तर म्हटलं गाण्याच्या कार्यक्रमाने सुरुवात करूया. मग दत्त मंदिरामध्ये सगळी भक्तिगीतांनी सुरुवात केली आणि आता त्यांचा कट्टा संघाचे कार्यक्रम वेगवेगळे सुरू झाले. तर आमच्या पुढे थोडे, पण म्हटलं पहिला कार्यक्रम करायचा तो चांगला भक्तिगीताचा असू दे. आणि मंत्रतंत्र वगैरे असतात. अनेक लोक म्हणतात की प्रभू रामचंद्राला आपण देव म्हणतो, मग त्यांनी काहीतरी चमत्कार करून सीताबाईला का सोडवलं नाही? बिलकुल नाही, त्यांनी जाऊन रावणाचा वध करून सोडवलं. पण अनेक मंडळी या मंत्रतंत्रावरती पोट भरत असतात. माझं त्या देवगडला, काहींचं पण देवगडला, सध्या देवगड आपण सगळ्यांना माहिती आहे, ते माझं गाव. तर तिथे एक मनुष्य आहे, त्याचं वय वर्ष 86 आहे, पण आजही कुटकुटे रे हिंडता फिरता बोलणं वाटत नाही 86 वर्षाचा. त्याने आयुष्यभर काहीही केलं नाही. मंत्रून तांदूळ देणं आणि आजार बरा करणं याच्यावरती त्याचे सगळं आयुष्य गेलं. ते कोणी आजारी पडला तर आमच्या कोकणामध्ये बहुतांश लोक आजारी पडलं ना तर डॉक्टरकडे जात नाही, तर त्याची समजूत असते की भूत बाधा झाली म्हणून. आणि ते भूत नाव घ्यायला लोक घाबरतात. बाहेरची बाधा झाली म्हणजे भूत बाधा झाली. महामनुष्य तांदूळ बिंदूळ मंत्रून देणार. 90% आजार असे असतात ना, काही औषध घेतलं तरी आपोआप बरे होतात. त्यामुळे लोकांना वाटतं की ह्याचं तांदूळाने बरं आहे. जसं कोकणामध्ये अनेक सरपटणारी जनावरं असतात, तर कोणाला असं जनावर कापूस असो जाप असो, सरपटणारी जनावर चावलं की लोक ह्याच्याकडे जातात. मग तो मंत्रून तांदूळ देतो, त्याच्यावर हवण टाकतो आणि सांगतो हे तांदूळ घे आणि जिथे कोणते चावलं असतं तिथे ते तांदूळ ठेव, म्हणजे ते बरोबर जनावर तिकडे येणार, त्याला मारा म्हणून. आता कोकणामध्ये त्या माग जनावरती शेकडो सरपटणारी प्रणाली येत असतात, जात असतात. यांनी तांदूळ तिथे ठेवलं, ते तासाने 2 तासाने 4 तासाने ते कोण येतं. त्याच्यावर काय स्टॅम्प मारलाय का की जो चावला तोच पुरुष आहे म्हणून. पण लोकांचा विश्वास असतो, त्यांनी तांदूळ दिल्यात बरोबर तसा येईल, मग त्याला मारतात ती गोष्ट वेगळी. तर त्या माणसामध्ये मी मुंबईला आलो, नोकरी विक्री झाली, त्याला थोडी अक्कल आली होती, थोडं स्थैर्य आलं होतं, त्याचा हे चालूच होता हा राजरोस. तर मी एक दिवशी बघितलं त्याला, गावाला गेलो होतो रजा घेऊन, तर खांद्यावरती 6 वर्षाच्या मुलाला घेऊनच चालला होता. त्याला सगळे आप्पा म्हणतात गावात. मी सहज विचारलं, म्हटलं आप्पा खै चाललं? कोकणामध्ये मालवणी. म्हटलं खै चाललं आप्पा? कुठे चालला? म्हटलं सरकारी दवाखान्यात जात आहे, सरकारी दवाखान्यात जात आहे. म्हटलं कशाला? त्या पोरात पुरुषा चावला ना, पोराला 6 वर्षाचा पुरुष चावलं, त्यामुळे दवाखान्यात घेऊन जातो. मी छद्मीपणाने त्याला विचारलं, पण मग तुम्ही त्याला तांदूळ का नाही मंत्रून दिले, लोकांना देतात तसे? तर मला काय वाटलं, मी आता शिकला सवडलेला त्याला बरोबर कसा पकडला की त्याची लवाडी उजेडात आणली की आपल्या पोराला घेऊन जातो दवाखान्यात आणि लोकांना तांदूळ देतो. पण त्याला तांदूळ मंत्रून काय दिले. पण तुम्हाला सांगतो, न शिकलेली माणसं जन्मजात एवढी हुशार असतात ना, त्यांनी मला तात्काळ उत्तर दिलं, म्हणाला जिल्हा ती विद्या असते, आपल्यासाठी वापरायची नाही, आपल्यासाठी वापरली तो उपयोग होत नाही त्याचा, लोकांसाठी वापरायची. म्हणून मी म्हणतो त्याला दवाखान्यात घेऊन जाते. पडद्यामागचा अर्थ असा होता, त्याला पूर्णपणे माहिती होतं ह्या तांदळामध्ये काही दम नाही, फुकट पोरग मरेल म्हणून आपल्या पोराला घेऊन तिकडे जातो आणि लोकांना तांदूळ देतो. आणि प्राणीशास्त्रज्ञ सांगतात 100 ते 90 सरपटणारे प्राणी बिनविषारी असतात, त्यामुळे काही नाही केलं तरी ते 10% असतात मग माणसं. पण अशा प्रकारे दुकानदारी अनेक लोक चालवत असतात. तर आपण शेवटच्या गाण्या पण कार्यक्रमाला समोर करूया. आज रामनवमी निमित्त मला रामाची गाणी म्हणायला मिळाली, हे माझं मोठं सौभाग्य आहे. आणि पाठक काकांनी इथे बोलवलं आम्हाला म्हणण्यासाठी खूप बरं वाटलं. म्हणजे आजचा दिवस विशेष आहे. आता अयोध्येमध्ये राम मंदिर झालं, त्यामुळे त्याला आणखी महत्त्व आलंय. तर अतिशय आनंद झाला आपल्या सर्वांना पाहून. आणि आपण सगळेजण आवडीने रामाची गाणी ऐकताय, याचंही खूप समाधान वाटलं, बरं वाटलं. धन्यवाद सर्वांनी. 22 जानेवारी 2024 प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं.
आज अतिशय उत्तम असा दिवस रामनवमीचा. दोन्ही कलाकारांनी राममय होऊन सगळी रामाची गाणी आपल्याकडे सादर केली. सर्वांना आनंद मिळाला. असं म्हणतात की संख्येपेक्षा जेवढे श्रोते असतील ते जर गर्दी असतील, कारण गर्दी श्रोत्यांपुढे गायला आनंद वाटतो. त्याप्रमाणे त्यांनी आपली कला सादर केली. खूपच आनंद वाटला. इजा बिजा 2 ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आपला झाला. ज्येष्ठ नागरिक संघात कार्यक्रम झाला, त्याचप्रमाणे आज रामनवमीला कार्यक्रम झाला. पुन्हा या बिजा तिजा त्यांचं आपल्याकडे हो अशी रामाच्या चरणी प्रार्थना करून आजचा कार्यक्रम रामनवमीचा संपला. सगळ्या ज्या कौशल्या इथे आल्या आणि रामाला पाहणं हलवला त्या सर्व कौशल्यांचे आभार. आणि पुढच्या वर्षी सुद्धा याचप्रमाणे सर्वांनी या कौशल्या बनवून यायचं आहे आणि असं सारखा कार्यक्रम अतिशय सुंदर असं करायचं आहे. धन्यवाद.